हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण खूप साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहोत. उन्हाळा येतोय तर सगळ्यांच्याच घरी दही लावलं जातं, पण ते व्यवस्थित दही जमत नाही, पातळ होतं. तर आज आपण डेअरीमध्ये जसं घट्ट असं दही विकत भेटतं, तशाच पद्धतीने दही आज आपण घरी लावणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे गॅसवर अर्धा लिटर दूध तापत ठेवलं होतं आणि आता उकळी आली. आता उकळल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा नाही, 2 मिनिट उकळू द्यायचं. आणि दूध तापवताना मी या दुधामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. जे काही पाणी ऑलरेडी दुधामध्ये असेल ते आटलं जाईल, त्यासाठी 2 मिनटं उकळवून घ्यायचं. दूध उकळल्यानंतर आपण हे आता दूध थंड करण्यासाठी ठेवूया. दूध थंड करताना सुद्धा पूर्णपणे थंड नाही करायचं, हलकंसं ते कोमट असलं पाहिजे. आपण जर बोट बुडवलं त्या दुधामध्ये तर ते हलकंसं आपल्याला कोमट लागलं पाहिजे. अशा पद्धतीने गरम असलं पाहिजे. त्यानंतर आता आपण दही लावायला सुरुवात करूया. तर इथे माझं दही लावण्याचं भांडं आहे. तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा मटका असेल तर मटक्यामध्ये दही लावू शकताय. तर या भांड्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा दही घातलं आहे आणि अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानेच पूर्ण भांड्याला आतून आपल्याला हे दही पसरवून घ्यायचं आहे. आणि दही लावताना दही जे असतं म्हणजे विरजण जे असतं आपल्याकडे, ते विरजण जास्त आंबट असू नये, नाहीतर मग दहीसुद्धा आंबट लागतं. ताजंच दही असावं. 1-2 दिवस आधीचे विरजण असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीने पूर्ण भांड्याला मी आतून दही लावून घेतलेलं आहे. तर पूर्णपणे आतून लावून घेतले. आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. तर इथे आपण अर्धा लिटर दुधाचं दही लावतोय आणि ह्या भांड्यामध्ये बरोबर अर्धा लिटर दूध बसतं. तर पूर्णपणे भांडं भरलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अजून 1 चमचा दही घालणार आहोत, म्हणजेच विरजण. आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते दही पसरलं जाईल आणि दहीसुद्धा व्यवस्थित सेट होईल. आता आपण हे दही लावल्यानंतर हे दही आपण फ्रीजमध्ये अजिबात ठेवणार नाही आहे. आपण हे बाहेरच ठेवणार आहोत 6 तास. 6 तासानंतर मी तुम्हाला मग हे दही दाखवते. आता इथे 6 तास झालेले आहेत. 6 तासानंतर तुम्ही बघू शकताय दही खूप घट्ट असं झालं आहे. फ्रीजमध्ये न ठेवता चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला काढून दाखवते. तर मस्त सेट झालेलं आहे दही. दूध आपण चांगल्या पद्धतीने उकळवून घेतलं होतं, त्यामुळे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नव्हता. त्यामुळे दह्यावर सुद्धा अजिबात पाण्याचा थर झालेला नाही आहे. दही पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. तरीसुद्धा आपण हे दही आता झाकण ठेवूया आणि फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवूया. जास्त वेळ ठेवायचं नाही, 1 तास खूप आहे. 1 तासानंतर मी आता तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही 1 तासाने बघू शकताय. 1 तासानंतर मी फ्रीजमधून हे दही काढलं आहे. बघू शकताय पूर्णपणे सेट झालं आहे. ऑलरेडी ते बाहेर असतानाच घट्ट झालं होतं. फक्त सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर फक्त 1 तासच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. 1 तासामध्येच तुम्ही बघू शकताय सेट झालं आहे दही. तर इथे मी चमच्याने तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय जास्त असं पातळ पण झालेलं नाही आहे. 6 ते 7 तास मी बाहेरच ठेवलं होतं, तेव्हाच ते चांगल्या पद्धतीने घट्ट झालं होतं. तर आता मी सुरीच्या सहाय्याने तुम्हाला कट करून दाखवते आणि सुरीवर थोडंसं दही मी उचलून दाखवते तुम्हाला. ते अजिबात पडत नाही आहे, म्हणजे अजिबात ते पातळ झालेलं नाही आहे. बरोबर पाहिजे तसं घट्ट झालेलं आहे, जसं डेअरीमध्ये भेटतं तशा पद्धतीने. बघू शकताय अशा पद्धतीने तुम्ही घरी दही लावू शकताय. तर एकदम डेअरीसारखं दही इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने दही तुम्हीसुद्धा घरी नक्की लावून बघा. तुम्हालासुद्धा बाहेरून आता विकत आणण्याची अजिबात गरज नाही. आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त